BIS इंडेक्स, बायोस्पेक्ट्रल इंडेक्स. तर लेवल ऑफ कॉन्शियसनेस दाखवतो. अल्गोरिथमिक ॲनालिसिस आहे. तर दिस इज नथिंग बट EEG. तर 4 इलेक्ट्रोड असतात. 4 इलेक्ट्रोडवरनं EEG जमा होतो आणि 3 गोष्टींनी ॲनालिसिस होतं. बिस्पेक्ट्रल ॲनालिसिस हा ॲनालिसिसचाच एक प्रकार आहे. नंतर फॉरियर्स ॲनालिसिस आणि टाईम डोमेन ॲनालिसिस. तर हे EEGचं ॲनालिसिस होतं. मग त्याचा कम्पेअर होतो डेटा पेशंटच्या डेटाशी आणि मग व्हॅल्यू डिस्प्ले होते. तर मोर दॅन 90 इज अवेक आणि लेस दॅन 40 इज व्हेरी डीप सिडेशन और बस सप्रेशन आणि 40 to 60 इज सर्जिकल, तुम्हाला GM एन्ट्रन्स लागतो आणि 65 to 85 इज फॉर सिडेशन. तर फायदा काय की अवेअरनेस मॉनिटर करता येईल, परंतु गॅरंटी नाही आहे. काही लोकांमध्ये अवेअरनेस सापडून आला आहे त्यांना, बट स्टील इट्स ओके. 2500मधल्या जस्ट 2 लोकांना दिसला त्यांना. नॉन इन्व्हेसिव्ह आहे. ड्रग्स टायट्रेट करू शकतो आपण, त्याच्यामुळे पैसे वाचू शकतात. वेकअप टाईम कमी होतो, पाकू टाईम कमी होतो. नॉन इन्व्हेसिव्ह आहे, इझी टू यूज आहे. डिसॲडव्हान्टेज आहे की मूवमेंट नाही प्रेडिक्ट करत, स्पायनल रिफ्लेक्सेस नाही प्रेडिक्ट करत. चिल्ड्रनमध्ये काही टायट्रेटेड नाही आहे आणि क्लिनिकली सिडेशन स्कोअर्सशी कोरिलेट नाही होत. लेटन्सी आहे थोडी, जास्त नाही आहे. काही लोकांना रिकॉल झाला या 47 लेवलला. पण क्लिनिकल इम्प्लिकेशन्स मग मॉनिटर ऑफ GA, मॉनिटर ऑफ सिडेशन, टायट्रेशन ऑफ ॲनास्थेशिया, सिडेशन इन ICU. मग बस सिलेक्शन किंवा इंडिकेशन, पेशंट रिस्क फॅक्टर जिथे असतील, स्पेशली ओबेसमध्ये कंट्रोल करायचं आहे, जेरियाट्रिकमध्ये डोस कंट्रोल करायचं आहे, क्रिटिकली इलमध्ये डोसेज कंट्रोल करायचं आहे तिथे. नंतर ॲनेस्थेटिक टेक्निक्स टीवामध्ये लागेल, तिथे मॅक नसतो. रॅपिड सिक्वेन्समध्ये तुमचा मॅक हे होण्याच्या आधी, लो फ्लोमध्ये आणि काही स्पेशल सर्जरीज कार्डियक न्यूरो ऑप्समध्ये तुम्हाला लागेल.